जय जय रघुवीर समर्थ. श्री दासलीला अध्याय दुसरा. श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमहा. वसती गुरुपदाची तीर्थे गंगा दिसारे, श्रुती बहु निगमाचा निश्चयोही असारे. म्हणून शुभ भावे वंदुनी पादुकेला, सुपथी जनवळाया ग्रंथ आरंभ केला. श्रीराम. ओम नमो सद्गुरु आनंदघना, परमपुरुषा निरंजना, मायातीता अपरिच्छिन्ना, मोहभंजना दयानिधी. श्रीराम. जय जय जी विश्वपालका, जय जय जी इंद्रिय चालका, मन बुद्ध्यादी तुझा आवांका, धरुणी स्फुरती. श्रीराम. अनंत ब्रह्मांडाचे सूत्र, तू नाचविसी विचित्र, परी आपुले अंग पवित्र, नदाविसी कोणा. श्रीराम. ब्रह्मा विष्णू महेश्वर, हे तुझेची आज्ञाधर, उत्पत्त्यादी साचार्य कार्य करीती. श्रीराम. ऐसा तुगा विशुद्ध सत्व, निर्विकार परमतत्व, गुणाकार दाविसी भिन्नत्व, परी एकत्व न मोडिता. श्रीराम. तुझी यथार्थ विवंचना, नेनवे वेदशास्त्र पुराणा, तेथे मज प्राकृताची गणना, कोणीकडे जी. श्रीराम. तुझे नामाचा पवित्र गाथा, वर्णावा हेची सार्थकता, म्हणून झालो अनुसरता, समर्थस्तवनी. श्रीराम. मागील अध्यायी श्रोते सज्जन, हनुमंत बाबास केला प्रश्न, श्रीदास लीला संपूर्ण कथन करा. श्रीराम. भाविकाचा देखुनी आदर, महंत कथेसी झाले सादर, तेची कथा योगी पामर, यथामती वर्णितसे. श्रीराम. श्री सूर्याजी पंत परमभक्त, उपासनी परमव्रत, राम भजनी निमग्न चित्त, कृपणावित्त त्यापरी. श्रीराम. जांबगावीची कुलकर्णी वृत्ती, हे तो बोलणे लोक प्रवृत्ती, शाखाग्नी चंद्र पहा म्हणती, ते विवृत्ती हरिभक्ता. श्रीराम. स्वधर्म कर्म अनुष्ठान, स्नान संध्या भगवत भजन, प्रपंची सदा सर्वदा उदासीन, जैसा कृपण परमार्थी. श्रीराम. नवविध भक्तीची भूषणे, मन इंद्रिया लेवविली जेणे, विवेक वैराग्य साधने, काळ सार्थक. श्रीराम. दिवसा सूर्य उपासना, निश्चळ चित्ते करी जाण, रात्री प्रपंचाचे कारण, पाहत जावे. श्रीराम. ऐसी दृढ उपासना, होता दोन तपे जाना, 36 वरुषाची वयगणना, होती झाली. श्रीराम. मनी विचारती पंत, आयुष्य काळ खातो व्यर्थ, राम भजनी अत्यंत, प्रेम नुमटे. श्रीराम. मन करुणी चित्त उपशांत, इंद्रिय केले साधन चित स्थित, अखंड उपासनी प्रीत, वाढती झाली. श्रीराम. जैसा शुक्ल प्रतिपदे पासाव, वाढती चंद्राचे अवयव, तैसा भक्ती प्रेम भाव, नित्य नवा. श्रीराम. ऐसे अनुसरता तपाचरणी, संतुष्ट झाला वासरमणी, रथसप्तमीचे पुण्यदिनी, येऊनी अंगणी प्रगटले. श्रीराम. पंतानी पाहता सतेज ब्राह्मण, साष्टांग भावे केले नमन, बैसावया देऊनी आसन, प्रेमे पूजन पै केले. श्रीराम. बा तुझी पाहुनी निष्काम भक्ती, प्रसन्न झालो मी गभस्ती, वर माग आवडे चित्ती, निशंकपणे. श्रीराम. उदासन होई रे सर्वथा, सर्व देईन मनोरथा, चिंतामणी आलिया हाता, मग चिंता कैसी. श्रीराम. सुधा सागरी होता वास, क्षुधा तृषाने त्रास, तेवी प्रसन्न मी जगदीश, मग उणे काही. श्रीराम. एरू बोले मधुर वचने, कृतार्थ झालो जी दर्शने, विषय इच्छा सांडली मने, संतुष्ट भजने सर्वदा. श्रीराम. ब्रह्मादिकांची संपत्ती, मज बहुभासे विपत्ती, सर्वनासेल कल्पांती, निश्चय रूप. श्रीराम. स्वामी तुझे भक्ती विन, जे जे सुख तो तोषिण,
कृपा कर्तव्य असला जाण, प्रेम निर्वाण मज द्यावे श्रीराम. ऐसी पाहुनी वैराग्य स्थिती, परम आश्चर्य मानी गवस्ती. म्हणे याजला त्रिभुवन संपत्ती, व मन प्राय भासतसे श्रीराम. बारे तुझे निष्काम मन, सर्व विषयी आहे जाण. कुटुंबास तुझ्या वरदान, देऊनी जाऊ श्रीराम. मग राणाबाई पंतपत्नी, येती झाली तये क्षणी. मस्तक ठेविला चरणी, हस्त जोडणी उभी पुढे श्रीराम. ब्राह्मण म्हणे गे बाई, मी प्रसन्न तुमचे ठाई. वांछित जे का असेल हृदयी, मागावे ते श्रीराम. बाई हसूनी बोले वचन, सकळ भोग भासती स्वप्न. मृगजळाचे करिता पान, ब्राह्मण म्हणे तृषान जाये श्रीराम. विषय दुःखाचे इंगळ, दिसती मूर्खा रत्न ते जाळ. संग्रह करिता अळूमाळ, अनर्थ शेवटी श्रीराम. विषय सुखाची प्रौढी, वानावी एक अज्ञान मुढी. तुझ्या प्रेमाची सुखगोडी, प्राप्त आम्हा ते श्रीराम. स्वामी म्हणती तुझा अधिकार, शुक योगींद्राहून थोर. जे विषयी वैराग्य प्रखर, झाले तुला श्रीराम. परी आमुची ही आज्ञा एक, मान्य करावी आवश्यक. तेने होईल अत्यंत सुख, उभय लोकी श्रीराम. बाई म्हणे जी समर्था, आज्ञावंद्य आम्हा माथा. ऐसे वचन ऐकुनी भास्वता, आल्हाद झाला श्रीराम. वर माग गे माझे आई, म्हणता बोले राणाबाई. भगवत पुत्र देई, हेच इष्ट श्रीराम. संपत्ती होऊन दीनमनी, बोलता झाला वरद पाणी. पवित्र होईल पुत्र दोन्ही, उदरी तुझ्या श्रीराम. मदंश होईल पुत्र ज्येष्ठ, हनुमंत अवतार कनिष्ठ. परमशांत ज्ञाननिष्ठ, प्रतापी गाढे श्रीराम. ते होतील गे भगवत भक्त, परम उदार विषय विरक्त. करीतील बहुतासी मुक्त, शरण येता श्रीराम. परमार्थ संपत्तीचे दुकान, घालून सदन करीती जन. अविद्येचे दरिद्र स्वप्न, होईल भाविका श्रीराम. श्री गंगा आणि कृष्णातीरी, वास करतील सदाचारी. मान्य होतील चराचरी, उभयता ते श्रीराम. पुढे रामनवमीचे उत्साहात, दर्शन तुम्हास सीताकांत. देऊनी पूर्ण मनोरथ, करील साचा श्रीराम. असो उभयतानी नमस्कार, चरणी केला साचार. निरोप घेऊन सहस्त्र कर, अदृश्य झाले श्रीराम. तो चैत्र मासी रामोत्सव, दशदिनाचे महापर्व. सिद्ध करुणी साहित्य सर्व, उत्सव अपूर्व आरंभिला श्रीराम. भजन कीर्तनाचा थाट, वेद पारायण घडघडाट. अन्नदाने ब्राह्मण श्रेष्ठ, तृप्त होती श्रीराम. रात्रो व्हावे भगवत कीर्तन, राग कळा तान मान. आपण मागे उभे ठाकून, टाळ धारण करावे श्रीराम. नवदिवस उपोषण, उभयताही करीती जाण. नित्यनेम अनुष्ठान, भावे करीती श्रीराम. श्री सूर्यप्रभूचे वचन, वारंवार उभयता करीती स्मरण. की उत्सवी श्रीराम दर्शन, होईल तुम्हा श्रीराम. केव्हा भेटेल सीतापती, दीनदयाळ कृपामूर्ती. नेत्र आसन लागे पाती, उत्सुकता बहु श्रीराम. जैसे पांथस्त द्विजा निमंत्रण, देऊनी जाता यजमान. उशीर झाला मणिपूर्ण, विसरले माते श्रीराम. अत्यंत दर्शनी उत्कंठता, वाढली उभयताचे चित्ता. चकोर जैसा कला नाथा, पहावया ते श्रीराम. एकनाथाचे अनुग्रहित, बोलापुरीचे वृत्तिवंत. भानजी गोसावी परमभक्त, बंधू सत्यबाईचे श्रीराम. अष्टमीचे माध्यान्ह निशा, सांडोनिया विषयाशा. कीर्तनी आळविती ऋषिकेशा, गोसावी बाबा श्रीराम. मागे उभे पंत समर्थ, करुणी स्वस्थ चित्त. श्रीराम रूपी ध्यानस्थ,
अव्यंग पै श्रीराम. तो अघटित जाहले जाण, अनामिक वेशे वायुनंदन. येऊनी पाचारी पंता कारण, सरकार तुम्हा बोलावी श्रीराम. कीर्तन रंग सांडूनी जाता, पंतास वाटे खिन्नता. परवश देहास स्वतंत्रता, येईल कैसी श्रीराम. असो पंत तया बरोबर, गेले होऊन खिन्न अंतर. चित्ती वीट मानिला फार, नको वृत्ती हे श्रीराम. अनामिक बोले वचन, मारुतीचे आलई जाण. बैसले आहे ती यजमान, जावे तेथे श्रीराम. ऐसे म्हणताची पाही, पंत प्रवेशले देवालयी. तो कोटी सूर्याची प्रभातीही, देखिली डोळा श्रीराम. जैसे विश्वरूपाचे दर्शन, घाबरा झाला अर्जुन मनी. तैसे भयभीत अंतःकरणी, पंत झाले श्रीराम. तो सदय सच्चिदानंद मूर्ती, सीता लक्ष्मण मारुती. समीप येऊनी पंताप्रती, सावध केले श्रीराम. स्वामीचा स्पर्शता पद्मपाणी, मूर्छा गेली मावळूनी. जैसा उगवता वासरमणी, तमनुरे श्रीराम. होता रामाचे दर्शन, अत्यंत आनंदले मन. सद्भावे वंदिले चरण, प्रार्थना केली श्रीराम. जय जय जी रघुवर्या, परमपुरुषा प्रताप सूर्या. अगाध तुझी गुणचर्या, नेणती वेद श्रीराम. जय जय जी विश्वकंदा, मायातीता चिदानंदा. त्रिगुणरहित परमशुद्धा, नयेसी बोधा कवनाते श्रीराम. नाना साधन सायास, योगी करीती रात्रंदिवस. परितया लागी तू जगदीश, स्वप्नहीन दिससी श्रीराम. तुझे दर्शन भावया प्राप्त, सांडून ऐश्वर्य भोग महत्व. मस्तकी उभा वाहे उमाकांत, पायतनी श्रीराम. परितयाचेही दर्शनी, योग्यता नाही अजुनी. मा इतरांची कथा कानी, काय तेथे श्रीराम. तो तू मज अनाथा लागी, दर्शन दिधले लागवेगी. कृतार्थ केले त्रिजगी, राम राया श्रीराम. ऐसा स्तविता जगद्गुरु, परमपुरुष परात्परू. संतुष्ट होऊन म्हणे वरू, माग बापा श्रीराम. तुझे मनोरथ करावया पूर्ण, प्रगट झालो मी सीतारमण. इच्छित जे का असेल जाण, माग देईन ये काळी श्रीराम. येरू म्हणे जी समर्था, वराभिलाष नसे चित्ता. परिप्रेम असावा अखंड सरता, तुझे पायी श्रीराम. भजनी असावा प्रेम, न चळावा नित्य नेम. विषयाभिलाषाचा उगम, चित्ती न भावा श्रीराम. देवद्विज संत जनी, देह वर्तावा दास्यपणी. याविन काही चाप पाणी, इच्छा नसे श्रीराम. पूर्वी सूर्य रूपे आपण, वर दिधला कृपा करुण. दोन पुत्र ज्ञान संपन्न, होतील बोलला श्रीराम. आता काही मागणे देवा, उरले नाही वाटे जीवा. तेच पूर्ण करावे तुवा, दयाळू पुणे श्रीराम. ऐसे ऐकोनी पुरुषोत्तम, बोलता झाला सप्रेम. बा तुझे पुत्र भक्तोत्तम, विख्यात होती श्रीराम. तुझ नाही रे मंत्रोपदेश, यास्तव शरण सद्गुरुस. जावे घ्यावा उपदेश, अत्यादरे श्रीराम. येरू म्हणे तू जगद्गुरु, तुझवीन कोण असे थोरू. अन्यास गुरुत्वाचा अधिकारू, न दिये मज श्रीराम. आपण रामा कृपा करुण, मंत्र उपदेशावा दासा कारण. असो शुद्ध पाहुनी अंतःकरण, उपदेश रामी दिधला श्रीराम. पंत नमस्कारुनी चरण, प्रार्थिला तो जगज्जीवन. पुन्हा केव्हा आपुले दर्शन, घडेल स्वामी श्रीराम. ऐसे ऐकता दीनानाथ, राम सीता लक्ष्मण हनुमंत. चार मूर्ती दिधल्या त्याते, नित्य पूजनार्थ स्वामीने श्रीराम. बायाचे ठाई धरुणी भाव, पूजन करावे सदैव. ते नेमी देवाधिदेव, तुष्ट होय श्रीराम. कुटुंबास व्हावे दर्शन, पंत ऐसे बोलिले वचन. राम म्हणती मनोरथ पूर्ण, होतील बापा श्रीराम. ऐसे बोलून चाप पाणी, अदृश्य झाले तत्क्षणी. पंते मूर्ती प्रेमे प्रेमे पूजनी, ठेविल्या त्या श्रीराम.
श्रीराम दर्शने कृतार्थ, झालो ऐसे सांगे पंत, कुटुंब म्हणे मी दैवहत, माते दर्शन न झाले श्रीराम. असो कीर्तनाची समाप्ती, करोनिया मंगल आरती, कलमदानास देऊनी ग्रंथी, देवा पुढे ठेविले श्रीराम. अद्याप ते कलमदान, जांबचे मठी जाण, भाविक करीती पूजन, अत्यादरे श्रीराम. असो प्रभूचे आज्ञेनुसार, पंते वाढविला सदाचार, राम उपासना निरंतर, प्रेम भावे श्रीराम. उपासनेची प्रताप शक्ती, बाई झाली गर्भवती, गर्भ वाढे रोहिणी पती, शुक्ली जैसा श्रीराम. नवविध भक्तीचा परिपाक, होता उपजे ज्ञान सम्यक, तैसे नवमास होता देख, छिद्रत्न कुशी जन्मले श्रीराम. शके 1527, विश्ववसू संवत्सर पवित्र मास, उत्तम दिनी भक्तो तस, जन्मता झाला श्रीराम. बाईचा गंगेस होता नवस, पुत्र झाला राजेस, गंगाधर नाम पाळण्यास, घालिता सत्य ठेविन मी श्रीराम. असो नाम ठेविले गंगाधर, वाटिले विडे पान साखर, दान दक्षिणा देऊनी थोर, ब्राह्मण सर्व गौरविली श्रीराम. प्रतिवर्षाचा नेम जाणा, षष्ठीस जावे प्रतिष्ठाना, तदनुसार घेऊन मूल अंगना, नाथ दर्शना पातले श्रीराम. नाथे पाहता बाळ दृष्टी, आसन सोडून उठा उठी, धावून प्रेमे धरिले कंठी, आनंद मानिला श्रीराम. म्हणती आज पर्व काळ, जे दृष्टी देखिला बाळ, प्रेमे चुंबुनिया भाळ, अंकी घेतले श्रीराम. ऐका पंतजी सावधान, याचे सांगतो किंचित लक्षण, ज्ञान संपन्न उदार पूर्ण, होईल हा श्रीराम. होईल हा शांत दांत, भक्ती वाढविल यथार्थ, भाविका करील कृतार्थ, शरण येता श्रीराम. ब्रह्मवेत्यात मुकुटमणी, जे विग्रहात वासरमणी, विख्यात होईल त्रिभुवनी, परम पुरुष श्रीराम. श्रेष्ठयास म्हणतील लोक, होईल परम पुण्य श्लोक, मानापमान हर्ष शोक, समान दृष्टा श्रीराम. येथे श्रोते आशंका घेती, जे नाथ पाहता पूर्ण स्थिती, वयाधिक असता बाळाप्रती, वंदिले कैसे श्रीराम. शंकेचे काही नसता काम, परी किंचित श्रोतया संदेह भ्रम, जाहला दृष्टांते उपरम, करिजेल आता श्रीराम. महारत्नाची लघु व्यक्ती, परी अपार मौल्य देऊन घेती, आदरे मस्तकी बांधती, भाग्य पुरुष श्रीराम. तुलसी काय वृक्ष थोर, परी मस्तकी वंदी कमलाकर, सान म्हणावा सुधाकर, शुक्ल बीजेचा श्रीराम. तैसा ब्रह्मवेत्ता बाळ, वृद्ध तरुण पवित्र कुष्ठळ, म्हणो नये केवळ, शुद्ध आत्मा श्रीराम. असो उत्सव करुणी पाही, पंत पातले आपुले गेही, पुढे कथा वर्तली तेही, सांगिजेल श्रीराम. श्री अमृतेश्वर दयाघन, ग्रंथ करविता आपण, योगी निमित्त कारण, केला तेणे श्रीराम. इति श्रीदासलीला ग्रंथसार, श्रवणे चुके भ्रम संसार, पावेल स्वसुख अपार, द्वितीयोध्याय गोडहा. श्रीरामदासार्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. दासलीला द्वितीयोध्याय सारांश. या अध्यायापासून श्री समर्थ चरित्र सांगण्यास प्रारंभ होतो. मागील अध्यायी श्रोतेजन हनुमंते आवास केला प्रश्न श्री दासलीला संपूर्ण कथन करा ही संभ्रमात टाकणारी ओवी. त्याचा एक अर्थ असाही काढता येईल की योगीराजांनी श्री हनुमंतास समर्थ चरित्र सांगण्याची विनंती केली, अथवा हनुमंत बाबा या संतांनी त्यांना चरित्र ऐकवले. हैदराबाद येथील केसरी हनुमान या देवालयामध्ये कथाकथन झाले असावे असा अंदाज आहे. मोहिनीराज बाबा सागडे यांना याच देवालयात दृष्टांत झाला होता. जांब मुक्कामी श्री सूर्याजी पंत कुलकर्णी पण करत असेल. ते सूर्याची उपासना करीत. 36 वर्ष प्रखर उपासना चालू होती. दिवसा पूजन, भगवत चिंतन आणि रात्री कुलकर्णी पदाचं काम ते करत.
त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन एक दिवस सकाळीच श्री सूर्यनारायण ब्राह्मण वेशात त्यांच्या समोर प्रकट झाले आणि त्यांना वर मागावयास सांगितला. त्यांनी भक्ती आणि निर्वाण एवढंच मागितलं. देव त्यांच्या पत्नी राणाबाईकडे वळले, पण त्यांनाही विषयभोगाचा खूप तिटकारा होता. तेव्हा ते म्हणाले, स्वामी म्हणती तुझा अधिकार शुक योगींद्राहुनी थोर, जे विषयी वैराग्य प्रखरच झाले तुझे. देवाने काहीतरी माग अशी आज्ञा केली असता भगवत भक्त पुत्र व्हावा अशी इच्छा पंतांनी व्यक्त केली. सूर्यदेव म्हणाले, पुढे रामनवमीच्या उत्सवात दर्शन तुम्हा सीताकांत देऊनी पूर्ण मनोरथ करील साच. असा वर प्राप्त झाल्यानंतर ते दोघे पती पत्नी रामनवमी उत्सव थाटात साजरा करू लागले व रामदर्शनाची वाटही बघू लागले. बोलापूरचे भानजी गोसावी हे राणाबाईचे बंधू रामनवमीच्या उत्सवामध्ये अष्टमी तिथीस कीर्तन करत होते. पंत कीर्तनकाराच्या मागे उभे होते. तोच हनुमान चाकराचा वेश घेऊन पंतांचे जवळ आले. पंत श्रीरामाचे चिंतनात रममाण झाले होते. चाकर म्हणाला, पंत, सरकार तुम्हाला तातडीने बोलवत आहेत. पंतांना खरं तर कीर्तन सोडायचं नव्हतं, कारण त्यांना वृत्तीचाच कंटाळा आला होता. पण सरकारी अधिकारी दारी आला म्हणून कलमदान घेण्यास त्यांनी देवळात प्रवेश केला. मात्र त्यांना तिथे दिव्य असे श्रीरामांचं दर्शन झालं. समोर राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमंत यांना बघून ते मूर्छित झाले. सावध होऊन त्यांनी देवाला वंदन केलं आणि श्रीरामाची स्तुती करू लागले. जय जयाजी रघुवर्या, परमपुरुषा, प्रताप सूर्या, अगाध तुझी गुणचर्या, नेणती वेदू. श्रीरामांनी वर मागण्यास सांगितले तेव्हा पंतांनी त्यांचा दास होण्याची इच्छा प्रकट केली. पूर्वी सूर्यनारायणांनी ज्ञानसंपन्न असे 2 पुत्र होणार असा वर दिल्याचंही सांगितलं. रामांनी त्यांना मंत्रोपदेश दिला. पंतांनी पत्नीस दर्शन व्हावं अशी इच्छा प्रकट केली. पुढे योग्य समय ते होईल. पंतांनी पुन्हा भेट केव्हा असं विचारलं असता श्रीरामांनी त्यांना मूर्ती दिल्या. ऐसे ऐकता दीनानाथे, राम, सीता, लक्ष्मण, हनुमंत 4 मूर्ती दिला त्या ते नित्यपूजनार्थ स्वामींनी. अशा महान मातापित्याचे पोटी श्री समर्थांनी जन्म घेतला. पुढे शके 1527 विश्वासू संवत्सर पवित्र मास उत्तम दिनी भक्तोत्तम जन्मता झाला. ज्येष्ठ पुत्र गंगाधरांचा जन्म झाला. पंताच्या कुटुंबात असा नियम होता की प्रतिवर्षी षष्ठीस प्रतिष्ठान म्हणजे पैठण येथे जाऊन नाथदर्शन घ्यावयाचे. दोघे पती पत्नी नवजात बालकास घेऊन पैठणला गेले आणि बालकास पाहून नाथांनी त्यास उचलून जवळ घेतलं आणि त्याची लक्षणे सांगितली की हा ज्ञान संपन्न आणि उदार होईल. यास लोक श्रेष्ठ नामे संबोधतील असे गोड वर्णन या 2ऱ्या अध्यायामध्ये केले आहे. जय जय रघुवीर समर्थ.